Next point is the importance of management. Next point is the importance of management. In that importance of management, there is a total 15 points are available. Now, first point is the optimum utilization of resources. Means in the company or in the organization there is a management process are going on. म्हणजे कोणत्या पण कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट ही एक प्रकारची प्रोसेस काय असते, कंटिन्यूस चालू असते. ठीक आहे. आणि ह्या मॅनेजमेंट प्रोसेसमध्ये मॅन पॉवर, त्याच्यानंतर मनी, मटेरियल्स असे नंबर ऑफ रिसोर्सेस यूज केले जातात मॅनेजमेंट प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. आता हे जे नंबर ऑफ रिसोर्सेस आहे, हे नंबर ऑफ रिसोर्सेस पूर्णपणे प्रॉपरली आणि परफेक्टली आणि पूर्ण क्षमतेने यूज केले जातात. कशासाठी? की त्या कंपनीचा टर्न ओव्हर असू द्यात किंवा त्या कंपनीचे गोल्स अचीव करण्यासाठी हे रिसोर्सेस हे युटिलाइज केले जातात पूर्णपणे प्रॉपरली आणि सक्सेसफुली. हे जेव्हा हे असं पॉसिबल होतं त्या मोमेंटला काय म्हणतात, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे रिसोर्सेस जे आहे ते रिसोर्सेस परफेक्टली आणि पूर्णपणे यूज केले जातात. दॅट इज एक्झॅक्टली ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता कोणते कोणते रिसोर्सेस असतात, आता जे सांगितलं, मॅन असतील, मॅन ठीक आहे, मनी, मटेरियल्स, मेथड्स असे नंबर ऑफ रिसोर्सेस असतात. आता मी फक्त एक कंपनीचं एक्झाम्पल घेतलं, ते एक्झाम्पल कोणतं पण असू शकतं, कंपनी, कॉलेज, हॉस्पिटल, स्कूल. ठीक आहे. पुढचा पॉईंट एक्सपान्शन अँड डिव्हर्सिफिकेशन. एक्सपान्शन अँड डिव्हर्सिफिकेशन. जेव्हा मॅनेजमेंट ही प्रोसेस यूज केली जाते कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशन्समध्ये, तेव्हा नंबर ऑफ गोल्स, नंबर ऑफ टार्गेट्स अचीव केले जातात बाय सिस्टमॅटिकली, बाय परफेक्टली, बाय व्हेरी स्ट्रॉंगली and proper. That is exactly expansion and diversifications. Now next third point is the reduction of employees absentees and turnover. आता इथं काय थर्ड पॉईंट कोण दिलं, रिडक्शन ऑफ एम्प्लॉईज absentees. आता कंपनी असेल म्हणजेच कंपनी किंवा ऑर्गनायझेशन असेल त्याच्यामध्ये नंबर ऑफ लेबर्स म्हणजेच नंबर ऑफ एम्प्लॉईज काय करत असतात, वर्क करत असतात, काम करत असतात. आता काही कारणास्तव जर कंपनीमधले एम्प्लॉईज हे अब्सेंट राहत असतील, म्हणजे कामावर येत नसतील, रजेवर जात असतील, तर अशा वेळेस कंपनीतला जो असतो मॅनेजर तो काय करतो, मॅनेजमेंट करतो. तो मॅनेजमेंट म्हणजे थोडक्यात काय करतो की तो एक प्रकार प्रत्येक एम्प्लॉईसाठी काहीतरी वेगळं सिस्टीम ऑकर करतो, म्हणजे सिस्टीम तयार करतो, म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट करतो. थोडक्यात तो काय करतो की एम्प्लॉईचे जे असतात ना सॅलरीज तो काय करतो, इन्क्रीज करतो, इन्क्रीमेंट देतो, त्यांना इन्क्रीमेंट देतो, इन्सेंटिव्ह वाढवतो, नंबर ऑफ फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो. जर असे नंबर ऑफ फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या असतील किंवा इन्सेंटिव्ह दिल्या असतील, ठीक आहे, अशा वेळेस कंपनीमध्ये जे असतात ना किंवा ऑर्गनायझेशनमधले एम्प्लॉईज यांची अब्सेंटीचं प्रमाण कमी होतं. ठीक आहे. जर अब्सेंटीचं प्रमाण कमी झालं असेल तेव्हाच काय होतं, कंपनीचं टर्न ओव्हर हे ऑटोमॅटिक काय होतं, ग्रो होतं, वाढतं, इन्क्रीज होतं. कधी? जेव्हा मॅनेजर त्या कंपनीमध्ये मॅनेजमेंट प्रोसेस अप्लाय करतो रिगार्डिंग सॅलरीज, रिगार्डिंग फॅसिलिटीज फॉर एम्प्लॉईज, दॅन द रिड्यूस द अब्सेंटीज ऑफ एम्प्लॉईज अँड ऑटोमॅटिकली इन्क्रीज द टर्न ओव्हर ऑफ द company. Okay. Fourth point is utilization of benefits of science and technology. Means that exactly in the organization or in the company, then in that case the manager just use a number of latest products, latest consumers. म्हणजे आता एखादी कंपनी असेल, एखादं प्रोडक्ट तयार करत असेल, ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी ती कंपनी लेटेस्ट मशीन्स यूज करते, लेटेस्ट मशिनरीज यूज करते, म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी यूज केली जातात. ठीक आहे. जर असे लेटेस्ट टेक्नॉलॉजी जर यूज केले असतील तर प्रोडक्ट हे काय होतात, लवकरात लवकर तयार होतात आणि मार्केटमध्ये ते लॉन्च केले जातात. ठीक आहे. दॅट इज एक्झॅक्टली युटिलायझेशन ऑफ बेनिफिट्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे नवीन सायन्स, नवीन टेक्नॉलॉजी हे यूज केले जातात. नवीन मशिनरीज वगैरे असतील, नवीन मेथड्स वगैरे यूज करणे, नवीन मटेरियल घेऊन येणे, नवीन मशीन्स जे काय असेल, नवीन मेथड्स वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे एनकरेजिंग इनिशिएटिव्ह अँड इनोव्हेशन्स. ठीक आहे. म्हणजे कंपनीमध्ये सुपरवायझर असेल किंवा मॅनेजर असेल, हा नेहमी काय करत असतो, एक प्रकारची प्रोसेस अप्लाय करतो. दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इज नथिंग बट जस्ट लाईक अ कम्युनिकेशन्स प्रोसेस अप्लाय ऑन द एम्प्लॉईज, अप्लाय ऑन द लेबर्स फॉर जस्ट मोटिवेशन्स फॉर वॉट, एक्झॅक्टली अ इनिशिएटिव्ह अँड इनोव्हेशन्स. म्हणजे ते सुपरवायझर आणि म्हणजेच ते मॅनेजर हे लेबरला किंवा एम्प्लॉईजला मोटिवेट करतात, इनकरेज करतात इनिशिएटिव्ह घेण्यासाठी, लीड घेण्यासाठी. ठीक आहे. आणि त्यांना नवीन नवीन आयडियाज, नवीन
काहीतरी आयडिया देत असतात, हे काम करा, ते काम करा, प्रॉपरली अँड सक्सेसफुल. दॅट इज एक्झॅक्टली एनकरेजिंग इनिशिएटिव्ह अँड इनोव्हेशन्स बाय सुपरवायझर और मॅनेजर टू एम्प्लॉईज. ओके. Next one is minimizing wastage. Now the manager, supervisor or senior person just use a particular process, that is a management process. Just he just focusing, there is a number of wastage materials are available, means in the company or in the organization. म्हणजे कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये जे काय असतात ना वेस्टेज मटेरियल, हे वेस्टेज मटेरियल किती कमी प्रमाणात वेस्ट झालं पाहिजे याची काळजी कोण घेतं? सुपरवायझर्स, मॅनेजर, सिनियर पर्सन्स, टीम लीडर हे घेत असतात. हा झाला पहिला पॉईंट. आता जे वेस्टेज मटेरियल असेल, जे वेस्टेज मटेरियल जास्त प्रमाणात आले असतील, आता हे वेस्टेज मटेरियलचा सुद्धा कसा यूज केला पाहिजे त्या कंपनीमध्ये, किंवा त्याचा कसा एक्स्ट्रा यूज करून त्याचा कसा फायदा घेता येईल त्या वेस्टेज मटेरियलचा, याचा सुद्धा विचार केला जातो. दॅट इज एक्झॅक्टली मिनिमम वेस्टेज. ओके. 7th पॉईंट इज अ टीम वर्क. आता एखादी कंपनी असेल किंवा एखादं ऑर्गनायझेशन असेल, तिथं प्रत्येक कंपनी किंवा ऑर्गनायझेशनमध्ये काय असतात, देर इज अ नंबर ऑफ डिपार्टमेंट्स आर अवेलेबल. इन दॅट डिपार्टमेंट देर इज अ एक्झॅक्टली डिफरंट रोल परफॉर्म इन द कंपनी. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये नंबर ऑफ डिपार्टमेंट असतील, तर प्रत्येक डिपार्टमेंटचा रोल वेगळा असतो, प्रत्येक डिपार्टमेंटचं अचिव्हमेंट वेगळे असतात, गोल्स वेगळे असतात, आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कोण असतं? एम्प्लॉईज असतात. ठीक आहे. हे एम्प्लॉईज कधी कधी टीमवर्कनी पण काम करतात. टीमवर्क म्हणजे एखादं प्रोडक्ट तयार करत असेल, ऑब्व्हियसली त्यांना टीमवर्कनी काम करावं लागत असेल. आता हे टीमवर्कनी काम करण्यासाठी त्यांना मोटिवेशन, त्यांना एनकरेज कोण करतं? मॅनेजर किंवा सुपरवायझर किंवा टीम लीडर करत असतात. दॅट इज एक्झॅक्टली नथिंग बट द टीमवर्क. आणि जेव्हा टीमवर्क सक्सेसफुल होतं, तेव्हा प्रोडक्ट हे जे 2 महिने उशिरा तयार होणार असतं, तर ते लगेच तयार होतं 8 किंवा 10 दिवसामध्ये. दॅट इज एक्झॅक्टली इफेक्ट ऑफ अ टीमवर्क. नेक्स्ट पॉईंट इज अ मोटिवेशन्स. व्हॉट इज एक्झॅक्टली मिनिंग ऑफ मोटिवेशन? मोटिवेशन इज जस्ट लाईक अ मोटिवेशन्स और एनकरेजिंग्स. म्हणजे सुपरवायझर, मॅनेजर, टीम लीडर हे काय करतात? मोटिवेट करतात. कोणाला? एम्प्लॉईजला आणि लेबरला. म्हणजे त्यांनी त्या एम्प्लॉईजकडून किंवा त्या लेबरकडून कसं चांगलं काम करून घेता येईल. ठीक आहे. विथ क्वालिटी अँड विदिन अ टाईम. दॅट इज अ एक्झॅक्टली रिस्पॉन्सिबिलिटी परफॉर्म बाय अ मॅनेजर और अ सुपरवायझर और अ टीम लीडर. दॅट इज एक्झॅक्टली स्किल. दॅट थिंग्स इज एक्झॅक्टली अ मोटिवेशन्स. Now next one is a reduction is a labor turnover. Reduction is a labor turnover. आता now in a company or in an organization there is a number of employees. Sometimes they are the leave the organization. म्हणजे असे नंबर ऑफ एम्प्लॉईज असतील किंवा नंबर ऑफ लेबर्स असतील, ते काय करतात? कंपनी लिव्ह करतात, म्हणजे कंपनी सोडून जातात. आता कंपनी सोडून गेल्यानंतर त्यांच्या जागेवर परत दुसरे एम्प्लॉईज येतात. ओके. जर दुसरे एम्प्लॉईज आल्यानंतर त्यांना परत त्यांचं काम शिका, त्यांचं परत त्यांना ट्रेनिंग द्या, ट्रेनिंगची कॉस्ट वगैरे असते. ठीक आहे. म्हणजे समजा एखादी कंपनी असेल, त्या कंपनीचे नंबर ऑफ एम्प्लॉईज जर सोडून गेले, जॉब सोडून गेले, त्याच्या जागी नवीन एम्प्लॉई झाले, तर प्रत्येक एम्प्लॉईजला काय द्यावं लागतं? आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागते. ट्रेनिंग द्यायची मग थोडक्यात काय की कंपनीचे लोकच ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. परत त्या ट्रेनिंगचा कॉस्ट येणार आहे, ट्रेनिंगमध्ये टाईम वेस्ट होणार आहे. ठीक आहे. मग हे न होण्यासाठी कंपनीचा मॅनेजर काहीतरी पॉलिसी अप्लाय करतो. ओके. काहीतरी पॉलिसी अप्लाय करणे किंवा काहीतरी मॅनेजमेंट प्रोसेस परफॉर्म करणे, काहीतरी टेक्निक यूज करणे, काहीतरी मेथड यूज करणे. हे का बरं? की जॉब कंपनीचे जे आहे ना एम्प्लॉईज किंवा लेबर, हे की मिनिमम लोक सोडून गेली पाहिजे, जास्तीत जास्त लोक सोडून न जाता मिनिमम लोक सोडून गेली पाहिजे, किंवा कोणीच सोडून नाही गेले पाहिजे, याची काळजी मॅनेजर किंवा सुपरवायझर घेत असतो. दॅट इज एक्झॅक्टली रिडक्शन इज अ लेबर टर्नओव्हर. ओके. सेकंड नंबर पुढचा पॉईंट आहे हायर इफिशियन्सी. व्हॉट इज एक्झॅक्टली मिनिंग ऑफ हायर इफिशियन्सी? म्हणजे थोडक्यात काय की मॅनेजर, सुपरवायझर, टीम लीडर हे एम्प्लॉईजला, लेबरला काय करतात? मोटिवेट करतात. आता मोटिवेट करून झाल्यानंतर लेबर एम्प्लॉईज काय करतात? जास्तीत जास्त काम करतात. पहिला पॉईंट. विथ क्वालिटी काम करतात. दुसरा पॉईंट. आणि विदिन टाईममध्ये ते प्रोडक्ट कंप्लीट करतात, विदिन अ टाईम ते वर्क कंप्लीट करतात. जेव्हा असं घडत असतं प्रॉपरली आणि सक्सेसफुली, तर कंपनीचा इफिशियन्सी, कंपनीची कार्यक्षमता आणि कंपनीचा टर्नओव्हर काय होत असतो? ऑटोमॅटिकली ग्रो होतो, वाढत जातो. ठीक आहे. नेक्स्ट वन इज इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ लाईफ वर्कर्स. इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ लाईफ वर्कर्स. त्या इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ लाईफ वर्कर्स मीन्स वॉट एक्झॅक्टली? आता एखादी कंपनी किंवा एखादं ऑर्गनायझेशन असेल, तिथं एम्प्लॉईज काम करतात, लेबर काम करतात, त्या लेबरलाच काय बोलतात? वर्कर बोलतात. आता वर्करची
लाईफस्टाईल काय होते, इम्प्रूव्ह होते, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. थोडक्यात काय आता हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे की आता मी जॉब करतोय, एखादा लेबर जॉब करत असेल, त्याचं राहणीमान, त्याचं कम्युनिकेशन, त्याचे स्टँडर्ड्स हे ऑटोमॅटिकली काय होतात, ग्रो होतात. का ग्रो होतात? कारण की तो काय करतो, जॉब करतो ना, काय की त्याला 2 पैसे कमवत होतो. तर तो 2 पैसे कमवत असेल तर तो घरचं ते सर्वायवल करणार, म्हणजे घरचा खर्च तो भागवणार, प्लस त्याची लाईफस्टाईल एक्सटेंड होणार, लाईफस्टाईल चांगली होणार. ठीक आहे, दॅट्स एक्झॅक्टली इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ अ लाईफ वर्कर्स. नेक्स्ट वन इज कार्डियल इंडस्ट्रियल रिलेशन्स. Cardial industrial relation means what exactly? When the companies turnover automatically grow continuously, then in that condition, that particular company or that particular organizations are automatically famous or popular in the corporate world. And if this case are possible, then other industry and other organizations are just a cardial relations. म्हणजे एखादी कंपनी जर कंपनी खूप चांगलं काम करत असेल, त्याचा कंपनीचा टर्नओव्हर करोडोमध्ये असेल, ठीक आहे, तर ती कंपनी फेमस होते, ठीक आहे, पॉप्युलर होते, आणि कंपनी एक चांगली इमेज तयार होते मार्केटमध्ये. आणि इमेज तयार करून झाल्यानंतर दुसऱ्या कंपनीज वगैरे असतील किंवा दुसरं ऑर्गनायझेशन असतील, ते ऑर्गनायझेशन आणि आहे ना आपली जी कंपनी जी असते यांच्यामध्ये काय होत असतं, टायअप होतं. म्हणजे थोडक्यात कार्डियल होतं, म्हणजे थोडक्यात मैत्रीपूर्ण संबंध तयार होतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज अ कॉर्पोरेट इमेज. कॉर्पोरेट इमेज थोडक्यात काय की कंपनी जर फेमस झाली, पॉप्युलर झाली, तिचं कंपनीचा टर्नओव्हर ग्रो झाला, कंपनीचे क्वालिटी स्टँडर्ड्स वाढत गेले असतील मार्केटमध्ये, तर ऑब्व्हियसली तिचं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तिची इमेज काय होणार आहे, चांगली होणार आहे, बेटर होणार आहे. ठीक आहे, कम्पेअर टू अदर कंपनीज. नेक्स्ट वन इज अ promotes national development. Promote national development means what exactly? When the particular companies are just continuously grows last 50 years, then these particular companies are developing at national levels. Okay, that is exactly promotes national development. And last part is it helps societies. It helps society means what? When the particular workers are working in a particular company, that time the particular worker or a labor or employee automatically quality standards are improved in the societies. Okay, this is the first word. And regarding a company, regarding an organization, that company or organizations image are also grow in the societies. That is exactly it helps the society. There is a total 15 points exactly importance of management. I hope all of you understand. If you any doubt, please ask me by message or call.